ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. आज आपण भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातून 32व्या श्लोकावर चर्चा करणार आहोत. श्लोक असा आहे, यदृच्छया चोपपन्नं स्वर्गद्वारम् अपावृतं सुखिन क्षत्रिया पार्थ लभन्ते यद्रुमिष्दृशम. हे पार्था, ते क्षत्रिय फार सुखी आहेत ज्यांना युद्ध करण्याची एक संधी आलेली आहे. आणि ही युद्ध करण्याची संधी त्यांच्या जीवनामध्ये स्वर्गाची जी द्वारं आहेत ती खुली करतायत. तर अर्जुनाला कृष्ण सांगतायत इथे. तर प्रभुपादांनी फार सुंदररित्या समजावून सांगितले आपल्याला भगवद्गीतेमध्ये. भक्तिवेदांत जी टिप्पणी दिलेली आहे प्रभुपादांनी, टीका दिलेली आहे ह्याच्यावर, ती फार सुंदर आहे ही भगवद्गीता समजून घेण्यासाठी. तर एका क्षत्रियासाठी युद्ध हे टाळलं नाही पाहिजे, कारण युद्ध हे त्याचं कर्तव्य आहे. क्षत्रियाचं युद्ध हे कर्तव्य आहे, ती त्याला चालून आलेली संधी आहे. कारण ती संधी त्याला स्वर्गाची द्वारं जी आहे ती खुली करून देते. कृष्णा इथे अर्जुनाला कधी दुजोरा देत नाहीत जेव्हा तो म्हणतो मला युद्ध करायचं नाही आहे. आपण पण समजलं पाहिजे, आपलं जे काही कर्म आहे ते आपण करणं आवश्यक आहे. कृष्ण कधी म्हणत नाहीत आपल्या कृतींचा आपण टाळलं पाहिजे. इथे आपल्याला समजतं. ते म्हणतात क्षत्रिय जेव्हा म्हणतो मला युद्ध करायचं नाही आहे, मला अहिंसा करायची आहे, क्षत्रिय जेव्हा म्हणतो आणि आपलं जे नियत कर्तव्य टाळतो, तर ती जी फिलॉसॉफी आहे ना, किंवा हे मार्गदर्शन किंवा हे तत्त्वज्ञान आहे ते मूर्खांचं तत्त्वज्ञान आहे, प्रभुपाद म्हणतात या ठिकाणी. कारण पराशर स्मृतीमध्ये असं म्हटलं आहे, जो क्षत्रिय आहे तर त्याने हिंसेला पाठिंबा देणं आवश्यक आहे. जेव्हा जेव्हा कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित राखण्याची जेव्हा गरज होते, तेव्हा ह्याच्यासाठी त्याला हिंसाही करणं फार आवश्यक आहे. समजा अर्जुन ह्या युद्धामध्ये जिंकला तर काय होणार? तो जिंकला तर तो राज्य उपभोगणार, त्या दृष्टीने त्याला ते चांगलंच आहे. आणि दुसरं म्हणजे युद्ध हरला तर काय होणार? युद्ध हरला तरी त्याला स्वर्गलोकाची प्राप्ती होणार. का? कारण असं म्हटलं आहे की युद्धामध्ये जे सैन्य जातं त्यांनी आपली बायका, मुलं, तर ह्यांचा सगळ्यांचा त्याग केलेला आहे. ह्या सगळ्यांचा त्याग करून यज्ञामध्ये जशी आहुती दिली जाते ती त्यांनी सुखाची आहुती ऑलरेडी दिलेली आहे. तर ही लोक जेव्हा युद्धभूमीवर येतात, या सगळ्यांचा त्याग करून एक प्रकारचा स्वार्थ त्यागलेला आहे त्यांनी, त्यामुळे त्यांच्यासाठी स्वर्ग हा निश्चित आहे, फळ हे स्वर्ग आहे. तर विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरपाद आपल्या सारार्थ वर्षणी ह्या टीकेमध्ये फार सुंदररित्या समजून देतात हा विषय. ते म्हणतात ह्या युद्धामध्ये जो जिंकतो त्याच्यापेक्षा जो मृत पावलेला आहे तर त्याला जे मिळणारं फळ आहे ते फार उच्च आहे. का? कारण आणि त्यामुळे तू हे घे फळ. तर कृष्ण त्याला म्हणतात अर्जुनाला की भीष्माला मारून सुद्धा तुम्ही त्याला सुखी बनवताय. का? कारण त्याला मिळणारं फळ फार उच्च असणार आहे. कर्मयोगा न करता सुद्धा स्वर्गलोकाची प्राप्ती करून देणारा हा एक प्रकारचा युद्ध योग, हा एक प्रकारचा योग आहे. तर म्हणून तर म्हटलेलं आहे की कुठल्याही प्रकारची बाधा न होता अपप्रवृत्तम अपावृतम स्वर्गाची प्राप्ती होणार आहे, असं बलदेव विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरपाद सांगतायत. बलदेव विद्याभूषण तर म्हणतात फार सुंदररित्या इथे की यदृच्छया च ह्याच्यावर जोर दिलेला आहे या टिप्पणीमध्ये, त्यांनी टीकेमध्ये. ते म्हणतात कुठल्याही प्रकारच्या पराक्रष्टा न करता, कुठलंही कष्ट न करता जो युद्धामध्ये हारतो किंवा जिंकतो त्याला भरपूर असं काही प्राप्त होतं. दोन्ही लाभदायकच आहे. 2 प्रकारे स्वर्गाची प्राप्ती होऊ शकते. एक म्हणजे आपण काहीतरी यज्ञ करतो, स्वाहा स्वाहा,
ज्योतिष्ठम नावाचे यज्ञ करतोय आणि स्वर्गाची प्राप्त होते. ह्याला भरपूर वर्ष लागतात स्वर्गाची प्राप्ती होणारा. ही जी प्रक्रिया आहे ही दीर्घ आहे. या दीर्घ प्रक्रियेनंतर स्वर्गाची प्राप्ती होऊ शकते. तो यजमान आहे त्यांना. पण इथे युद्धामध्ये भाग घेतल्यामुळे एखादा युद्धामध्ये मृत पावला तर लगेचच त्याला स्वर्गाची प्राप्ती होते. तर युद्धामध्ये भाग घेऊन मृत झाल्यानंतर लगेच स्वर्गाची प्राप्ती होणं आणि ज्योतिष्ठम नावाचे यज्ञ करून ज्याला भरपूर वेळ लागतो स्वर्गामध्ये जायला, तर कुठला योग चांगला आहे इथे? युद्ध योग आपण म्हणू शकतो. तर याच्यामध्ये अनुमान किंवा निष्कर्ष हाच आहे की युद्धामध्ये जिंकणं हे वरवरच्या दृष्टीने लाभदायक आहे. तुम्ही जीवन उपभोगणार आहात. आता जे काही जिंकलाय, जे धन तुम्हाला मिळालंय, धनराशी, तुमचं पद वाढू शकतं. पण युद्धामध्ये हारणं सुद्धा लाभदायक आहे, कारण ते स्वर्गाची प्राप्ती होते, स्वर्गलोकाची त्वरित प्राप्ती होते. अशी सुंदररित्या ह्या श्लोकामध्ये आपल्याला विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर, श्रील प्रभुपाद आणि बलदेव विद्याभूषण यांनी सुंदररित्या आपल्याला समजावून सांगितलेलं आहे. हरे कृष्णा.